जगामध्ये फक्त दोन प्रकारचे लोक आहेत, एक यशस्वी, दुसरे अयशस्वी. आणि यातील 95% लोक हे अयशस्वी ठरतात, कारण ते त्यांच्या लहानपणापासून जे माइंड प्रोग्रॅमिंग झालेलं आहे त्यानुसार जगत राहतात. फक्त 5% लोक यशस्वी ठरतात, कारण ते जाणीवपूर्वक विचार करतात, जाणीवपूर्वक निर्णय घेतात आणि स्वतःला हवं तसं लाईफ डिझाईन करतात. मित्रांनो, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे तुम्ही देखील या 5% लोकांमध्ये येऊ शकता, ज्यांची स्वतःला समजून घेण्याची तयारी असते, स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी असते आणि आपल्या जीवनाला नवीन आकार देण्याची तयारी असते. आपण संपूर्ण जग ज्या मनाद्वारे समजून घेतो त्या मनालाच आपण समजून घेत नाही. जेव्हा आपण मन समजतो तेव्हा प्रत्यक्षात आपण आपलं जीवन समजायला सुरुवात करतो. जर आपण मन समजून घेतलं नाही तर आपल्या इमोशन्स, आपल्या रिॲक्शन्स, आपल्या डिसिजन्स सगळं ॲटोमॅटिक चालत राहतं. आणि जेव्हा आपण मन समजून घेतो, मन कसं काम करतं हे समजून घेतो, तेव्हा यात आपल्याला बदल करता येतात. आज आपण मनाला जे समजून घेणार आहोत ते फक्त मोटिवेशन म्हणून नाही, तर ही माहिती न्यूरोसायन्स आणि सायकोलॉजीवर आधारित आहे. ही माहिती जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये, मग ते हेल्थ असेल, वेल्थ असेल, रिलेशनशिप असेल, करिअर असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल घडवून आणू शकता. ही माहिती खूप ट्रान्सफॉर्मेशन करणारी आहे. ही माहिती तुम्ही अधिकाधिक लोकांशी शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना देखील त्याचा फायदा होईल. यशस्वी अयशस्वी लोकांमध्ये एक गोष्ट सारखीच आहे, ती म्हणजे ब्रेन. आपल्या सर्वांचा मेंदू हा एकसारखाच आहे. मग ते बिल गेट्स असतील, एलन मस्क असेल किंवा मुकेश अंबानी असतील. फक्त एक गोष्ट अनकॉमन आहे, ती म्हणजे आपलं माइंड, आपलं मन. मग आपल्याला प्रश्न पडतो की ब्रेन आणि माइंड हे वेगळे कसे? हेच आपण मोबाईलच्या उदाहरणावरून समजून घेऊया. आपला मोबाईल म्हणजे हार्डवेअर आणि त्या मोबाईलमधील ॲप्स, सॉफ्टवेअर म्हणजे आपलं माइंड. ब्रेन हा उत्क्रांतीनुसार अपग्रेड होत आला आहे, पण माइंड अपग्रेड केलं आहे का? आणि यशस्वी लोक यावर काम करतात. ते यासाठी वेळ देतात, स्वतःची स्किल्स वाढवतात. आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आर्थिक स्थिती, नातेसंबंध, करिअरमधील अडथळे हे आपल्या नकारात्मकतेला कारणीभूत नसतात, तर आपलं माइंड प्रोग्रॅमिंग हे आपल्या नकारात्मकतेला कारणीभूत असतं. आणि म्हणूनच माइंड म्हणजे काय, माइंड प्रोग्रॅमिंग कसे होते, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर दत्ता दातीर आज या व्हिडिओमध्ये तुमचं अतिशय मनपूर्वक स्वागत करत आहे. सायकोलॉजीमध्ये मनाचे 3 स्तर सांगितले आहेत. पहिला स्तर आहे कॉन्शियस माइंड म्हणजे चेतन मन किंवा जागृत मन. दुसरा स्तर आहे सबकॉन्शियस माइंड म्हणजे अवचेतन मन किंवा अवजागृत मन. आणि तिसरा स्तर आहे अनकॉन्शियस माइंड म्हणजे अचेतन मन किंवा अजागृत मन. मनाचा पहिला स्तर आहे चेतन मन, कॉन्शियस माइंड, अवेअरनेस ॲट प्रेझेंट मोमेंट, सध्याची असलेली जाणीव. तुम्ही सध्या करत असलेले विचार, भावना आणि धारणा हा या माइंडचा भाग आहे. उदाहरणार्थ, तुम्ही आत्ता मला ऐकत आहात आणि जो विचार करत आहात ते या माइंडचा भाग आहे. याला लॉजिकल माइंड देखील म्हणतात, कारण लॉजिक्स, ॲनालिसिस करणे, प्लॅनिंग करणे, डिसिजन घेणे हे सर्व यामध्ये येते. मनाचा दुसरा स्तर आहे तो म्हणजे अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड. आत्ता सध्या जाणीवेचा भाग नाही, पण सहजपणे आपण तो जाणीवेचा भाग करू शकतो अशा आठवणी किंवा माहिती. यामध्ये अशा आठवणी किंवा माहिती येतात ज्या सध्या जाणीवेमध्ये नाही, पण थोड्या प्रयत्नाने आपल्याला आठवता येतात. उदाहरणार्थ, काल सकाळी नाश्त्यामध्ये काय खाल्ले आहे असे विचारले तर याची माहिती सबकॉन्शियस माइंडमधून येईल.
आपल्या आयुष्यातील 95% ॲक्शन्स, डिसिजन्स या सबकॉन्शियस माइंडमधून येत असतात. आपल्या भावना असतील, आठवणी असतील, आपल्या मनामध्ये पडलेले एखाद्या प्रसंगाबद्दलचे चित्र असेल, इमोशनल पॅटर्न असतील, ॲटोमॅटिक बिहेवियर असेल आणि हॅबिट्स, काही सवयी असतील, या सर्व सबकॉन्शियस माइंडचा भाग आहेत. मनाचा तिसरा स्तर आहे अचेतन मन, अनकॉन्शियस माइंड. यामध्ये जाणीवेच्या बाहेरील विचार, भावना आणि धारणा येतात. म्हणजे सध्या जाणीवेचा भाग नाही, प्रयत्नाने देखील जाणीवेत आणू शकत नाही अशा भावना, विचार आणि धारणा. यामध्ये सर्व्हायवल इन्स्टिंक्ट म्हणजे जन्मजात प्रेरणा, अनफुलफिल्ड डिझायर, अतृप्त इच्छा आणि जेनेटिक मेमरी म्हणजे पूर्वजांचे अनुभव, त्यांचे मानसिक आघात, त्यांची भीती, हे सर्व या माइंडचा भाग आहेत. सिग्मंड फ्राईडने मनाच्या 3 स्तरांची तुलना हिमनागाशी केलेली आहे. हिमनागाचा पाण्याच्या वर दिसणारा 5% भाग म्हणजे कॉन्शियस माइंड आणि हिमनागाचा पाण्याच्या खाली दिसणारा 95% भाग, ज्यात दृश्यमान भाग म्हणजे सबकॉन्शियस माइंड आणि अदृश्य भाग म्हणजे अनकॉन्शियस माइंड. मनाच्या 3 स्तरांची मेंदूच्या 3 भागांशी तुलना करायची झाली तर कॉन्शियस माइंड म्हणजे मेंदूचा निओकॉर्टेक्स किंवा थिंकिंग ब्रेन आहे. सबकॉन्शियस माइंड म्हणजे मेंदूचा मॅमलिन ब्रेन किंवा इमोशनल ब्रेन आहे आणि अनकॉन्शियस माइंड म्हणजे मेंदूचा रेप्टिलाइन ब्रेन किंवा सर्व्हायवल ब्रेन आहे. आपण माइंड समजून घेतलं, आता माइंड प्रोग्रॅमिंग कसे होतं ते आपण समजून घेऊया. आणि हे जर आपण समजून घेतलं तर इमोशनल पॅटर्न, ॲटोमॅटिक बिहेवियर आणि हॅबिट्स हे सगळं आपल्याला समजून घेता येईल. आपले मन आजूबाजूची माहिती प्रोसेस कसे करते, तर आपले मन हे 400 बिलियन बीट्स ऑफ इन्फॉर्मेशन पर सेकंद ग्रहण करत असतं, पण त्यातील फक्त 2000 बीट्स ऑफ इन्फॉर्मेशन पर सेकंद प्रोसेस करतं. आजूबाजूला लाखो माहिती आहे, पण ती सगळी आपलं मन प्रोसेस करू शकत नाही आणि त्यासाठी ते 3 फिल्टर वापरतं: डिलिशन, डिस्टॉर्शन आणि जनरलायझेशन. हे जे 3 फिल्टर आहेत हे सगळे आपल्या जुन्या अनुभवांवर, आपल्या विश्वासावर आणि धारणांवर अवलंबून असतात. म्हणजे एखादी घटना आपल्याला दुखावत नसते तर त्या घटनेला आपण जो अर्थ देतो तो अर्थ आपल्याला दुखावत असतो. आपल्या आजूबाजूला एखादी घटना घडली, त्या घटनेतील माहिती आपल्या 5 ज्ञानेंद्रियांद्वारे ग्रहण केली जाते, पण ती जशीच्या तशी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर केली जाते. तर 3 फिल्टर लावले जातात. म्हणजे त्या माहितीतील काही भाग वगळला जातो, काहींचा अर्थ बदलला जातो आणि त्याला एक सर्वसाधारण अर्थ दिला जातो. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणावरून जात आहे, त्या ठिकाणाची माहिती आपण ग्रहण करत असतो, पण त्यातील महत्त्वाची काही नावं आपण लक्षात ठेवतो आणि बाकीच्या नावांकडं दुर्लक्ष करतो. एखादी घटना घडल्यानंतर त्यामध्ये जर आपल्याला कोणी रिप्लाय देत नसेल तर आपण त्या घटनेचा अर्थ असा लावतो की तो व्यक्ती माझ्यावर नाराज आहे किंवा तो मला कमी समजतो. म्हणजे घटनेचा अर्थ बदलला. एखादी घटना आपल्या आयुष्यामध्ये घडते ज्यामध्ये आपण फेल्युअर होतो, मग आपण त्याचा अर्थ असा लावतो की मी सतत अपयशी होत आहे. एका घटनेवरून आपण संपूर्ण आयुष्यावर त्याचा अर्थ लावतो. एखाद्याने विश्वासघात केला तर समाज हा विश्वासघातकी आहे असा आपण एक जनरल अर्थ एका घटनेवरून लावतो. घटनेला अर्थ लावल्यानंतर त्यातून इमोशन्स निर्माण होतात. आपली एक इमोशनल स्टेट निर्माण होते आणि या इमोशनल स्टेटनुसार आपल्या शरीरामध्ये केमिकल्स तयार होतात आणि या केमिकल्समुळे शरीराकडून रिॲक्शन्स निर्माण होतात. म्हणजे स्ट्रेस, भीती, वेदना आणि आपला एक पॅटर्न तयार होतो.
म्हणजे इमोशन्स, त्या इमोशन्समुळं ती केमिकल्स आणि त्या केमिकल्समुळे त्या शरीराच्या रिॲक्शन्स निर्माण होतात. म्हणजे एक पॅटर्न तयार होतो आणि याच पॅटर्नमुळे आपली एक पर्सनॅलिटी निर्माण होते आणि हीच पर्सनॅलिटी त्या अनुभवांना आपल्याकडे आकर्षित करत राहते. अशा पद्धतीने जर आपल्याला माइंड प्रोग्रॅमिंग कसे होते हे लक्षात आले तर आपण आपले जुने बिलीफ बदलू शकतो, आपले जुने इमोशनल पॅटर्न ब्रेक करू शकतो आणि घटनांना नवीन अर्थ देऊ शकतो. आपण जर आपले मन समजून घेतले तर आपण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल करू शकतो. आपल्याला हवे तसे लाईफ आपण डिझाईन करू शकतो. माइंड आणि माइंड प्रोग्रॅमिंग कसे होते हे मी सांगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्ही तुमच्या आयुष्यात अतिशय ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणू शकता. ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.